काय इंग्रजी आपले एवढे कप चहा झाले पण अजून देशपांडे बाई काही आले नाहीत. येईल रे, येतील त्या. तू तोवर स्वतःसाठी चहा माग. सत्तू सर मी आत येऊ? ऑलरेडी आले. हे मस्टर बघा. काय आज त्या दीपिकाचा या महिन्यातला 5वा लेट मार्क आहे. अहो काय चाललंय हे? ऑफिसला काही शिस्त आहे का नाही? जसा एक नासका आंबा अख्खी पेटी नासवतो तसं उशिरा येण्याची ही सवय डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स खराब करतो सर. मे आय कम इन सर? या आय एम सो सॉरी सर, आज उशीर झाला मला. आज नाही, आजही उशीर झाला असं म्हणा देशपांडे बाई. बर, आज तुमच्या उशिरा यायचं काय कारण देणार तुम्ही? कारण काही असो पण देशपांडे बाई तुम्हाला मी नोटीस पाठवली मेलवर हे उशिरा येण्याबद्दल. ती जरा चेक करून घ्या. अरे वा, सोनटके तुला टाईप करता येतं? आपलं मी 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 पाठवलीये सरांच्या आयडी वरून. सर मी मुद्दाम उशीर नाही केला. मी खरंच सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तुमचा प्रॉब्लेम म्हणजे मोठा प्रॉब्लेम असणार हे अध्यर्थच आहे देशपांडे बाई. तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम आवडतच नाहीत ना देशपांडे बाई. तुमच्या या लेट येण्यामुळे तुमची नोकरी मात्र जवळ जवळ प्रॉब्लेम मध्ये आली आहे. मी काय म्हणतो, जमत नसेल तर सोडून दे ना अशी प्रॉब्लेम वाली नोकरी. काय आय एम सॉरी सर. कुंटेबाई, तुम्ही कधी येता ऑफिसमध्ये? मी बरोबर 10 वाजता येते. मग लगेच जातात चहा प्यायला. 1 तास. मग 11 वाजता परत डेस्कवर येतात. मग कोडगे बाईंबरोबर गप्पा गॉसिप 12:30 वाजेपर्यंत. मग 12:30 वाजता करता तुम्ही लंच. 12:30 ते 1:30 पर्यंत. करेक्ट. मग त्यानंतर तुम्ही वॉक घ्यायला जाता. त्या परत येता ते थेट 2:30 वाजता. मग 3 वाजता होते तुमच्या दुसऱ्या चहाची वेळ, जो तुम्ही समोर टपरीवर जाऊन पिता. मग तिथून 4 वाजता आला की तुमची HR ऍक्टिव्हिटी असते. खेळ, रांगोळी वगैरे वगैरे. मग 6 वाजता तुम्ही बॅग उचलता आणि निघता. बरोबर ना? हो. इश्श, इतका डिटेल स्टडी केलाय तुम्ही माझा? इतकं बारीक लक्ष असतं तुमचं माझ्यावर? त्याचं काय ना कुंठेबाई, आमचे सर म्हणतात हुशार माणसं स्वतःचं ध्येय स्वतःच गाठतात, पण मूर्खांवर लक्ष ठेवावं लागतं. कुंटे मॅडम, काय मॅडम? ओळखलत ना? तुम्ही इथे काय करता? होय, एकदम सोपं आहे. बँकेच्या ID कार्ड वरून तुमच्या बँकेचा पत्ता मिळाला
आणि हो, गाडी नंबरवरून घरचा पत्ता पण मिळालाय. मला 50,000 पाहिजेत. हे बघा, आमची काहीच चूक नाही, आम्ही काही पैसे देणार नाही तुम्हाला. हे माझं कार्ड. मूड बरोबर झाला ना की कॉल करा. माणूस पाठवतो पैसे घ्यायला, नाहीतर रात्री घरी येतो वसुलीला. हे घ्या. काय मॅटर काय मॅडम? मॅडम तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय? कोण होता माणूस आणि कसली वसुली करणार म्हणाला? मॅडम सांगा, देऊ टोचन देऊ याला? हे बघा, हे असं करताना तुम्ही, म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. बरं, काही करत नाही, पण झालंय काय? नाही, तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही ह्यात पडणार नाही आणि हिंसा वगैरे करणार नाही. वचन द्या मला. दिलं, वचन दिलं. झालंय काय सांगा? ते काय झालं ऍक्च्युली? आता गप गुमान नुकसान भरून द्यायचं, ते पण रोकडा. ऐकलं का? माझ्या गाडीचं 50,000चं नुकसान झालंय. पैसे टाका. हो, जरा जास्तच बोलताय तुम्ही. ओळखत नाही तुम्ही मला, मी कोण आहे ते. त्यात बाबा सुद्धा घरी नाही आहेत आणि तो असं म्हणतोय की रात्री घरी येणार वसुलीला. हे काय? हे आता वचन दिलं ना तुम्ही मला की तुम्ही काही करणार नाही म्हणून. मग हे तुम्ही मला वचन दिलंय ते विसरू नका. हे बघा मॅडम, मी असताना तुम्ही एकट्या नाही. आणि एक काम करा, त्याला फोन लावा आणि गोल मैदानाजवळ बोलवा. कशाला? मग घरी आलेला चालणार आहे तो? नाही नाही, पण तुम्ही तिथे मारामारी करायची नाही. नाही करणार. पण कसं आहे मॅडम, इंद्रा जिथे नुसता उभा राहतो तिथे दुश्मन आडवा होता. मारणार. दीपू, आई खूप चिडली तुझ्यावर. तो सकाळचा माणूस घरी येतोय. आईला कसं कळलं? तू फोनवर हे सगळं सांगितलं आणि दीदीने घाबरून दुसऱ्या क्षणाला आईला सगळं सांगून टाकलं. पण तो तर घरी आला तर? नाही येणार तू घरी. दीपू, दीपू, काय ग हे सगळं? काय केलं तुम्ही? कोणीतरी एक गुंड माणूस आपल्या घरात पैसे घ्यायला येणार आहे? दीपू, तुझ्याकडनं नव्हती हा ही अपेक्षा मला. आणि ताई, काय ग, तुला स्कूटरला हात लावू नको म्हणून सांगितलं होतं ना, तरी नेलीस? आई, पण तिची काहीच चूक नव्हती. चूक त्या माणसाची होती. हे बघ, चूक कोणाची असो, पण तो गुंड माणूस आता आपल्या घरी येणार, ते हे नसताना आपण चार बायका, तो गुंड. आई, नाही येणार तो गुंड. आणि आज बाबा असते घरी तर ते घाबरले असते का? नाही ना, त्यांनी फेसच केलं असतं ना हे सगळं. मग आपण का घाबरायचं? आणि
खरंच आमची चूक नव्हती अगं. आणि मी सांगते ना तुला, तो नाही येणार घरी. इंद्रा जिथे नुसता उभा राहतो तिथे दुश्मन आडवा होतो. नाही. किती झाले? काय ग दीपू, ते इंद्राजी येतील ना? येतील येतील. आणले का 50,000? हे बघा, आमची चूक नव्हती आणि आम्ही हे सांगायला आलोय की उगाच आमचा पाठलाग. हे बघा, तुमचीच चूक होती. हे सांगायला आलोय की आमचा पाठलाग करू नका. इनफॅक्ट तुम्हीच आम्हाला नुकसान भरपाई द्या, 5,000 रुपये. इतकी मस्ती? हा, जास्त बोलू नकोस. दीदी तू थांब थांब, बोलू दे मला. हे बघा, मी सकाळपासून बघते, मागे मागे येत आहे ते. तुम्ही ते 5,000 रुपये काढा, द्या. नाही, तुम्ही जेव्हा सकाळी पोलिसांना फोन केला नाहीत ना, तेव्हाच मला कळलं होतं की तुम्ही पोलिसांना घाबरतात. नाही, आता ते का घाबरता ना, ते तुम्हालाच माहिती. पण आता समजा मी आता 100 डायल केलं ना, तर 2 मिनिटात इथे पोलीस येतील. करू डाईल? अहो, पोलीस कशाला? नाही. आणि हा, मी सुद्धा तुमचा कार नंबर नोट करून ठेवलाय. हा, त्यामुळे मी घेऊन येऊ शकते पोलिसांना तुमच्या घरापर्यंत. चालेल? नाही, मग त्यांच्यासमोर काय काय उघडकीला येईल हे तुम्हीच बघ. अहो ताई, पोलीस कशाला हो? हे एक काम करा, हे घ्या तुमचे 5,000 आणि मॅटर इथेच संपू. अहो घ्या हो. थँक्यू. आणि हा, तुमचं हे कार्ड सकाळी मला दिलेलं. दीपू, तू काय सॉलिड आहेस यार. वसुली करायला आलेल्यापासूनच तू वसुली करून घेतलीस. सुपर. दीपू, तुझे ते इंद्राजी आलेच नाही. मी आलेच. एक कॉल. हॅलो इंद्राजी, तुम्ही होतात म्हणून मला कॉन्फिडन्स आला. थँक्यू. आला होतात ना तुम्ही? मी? हा. मी कुठे आलो? घरीच आहे. बाकी काम झालं ना? हो, त्यांनीच दिली नुकसान भरपाई, 5,000 रुपये. ये बा, शाबास. पण हॅलो हॅलो हॅलो. अहो, मला खरखर ऐकू येते नुसती.
हा नाही काय झालं त्या जमिनीच्या व्यवहाराचं? हॅलो थांबा 1 मिनिट थांबा. हॅलो हा आता ऐकू येतंय का? बोला. हा नाही अहो ते शलाकाच्या सासरकडनं फोन येईल ना, त्यांना सांगावं लागेल ना पैशांची सोय काय झाली आहे ती. हॅलो हॅलो थांबा 1 मिनिट. हा हॅलो हा आता ऐकू येतंय का? हा ऐका ना. हॅलो हा अहो ते मुलींनी घोळ घालून ठेवलाय. नाही अहो त्यांनी तुमच्या स्कूटरचा छोटासा अपघात केलाय, पण गेल्यात त्या माणसाला भेटायला गेल्या आहेत. हा हॅलो 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 एक काम करता का, मला लँडलाईन वर फोन करा. हा काय मेले या फोनची कटकटे, मला काहीच आवाज नाही आला यांचा. यांना तरी माझं ऐकू गेलं की नाही काय माहिती. बा मुलाहिजा होशियार मलिकाए आनंद नगर की निडर रानी दीपिका देशपांडे पधार रही है. बास काय चाललंय तुमच्या दोघींचं? म्हणजे काय, तू युद्ध जिंकून आलेली राजकन्या आहेस, स्वागत नको व्हायला तुझं दणक्यात? अगो काय चाललंय तुमचं? तो माणूस भेटला नाही वाटतं. भेटला नाही? तो भेटला पण आणि भिडला आपल्या दीपूला. अगो म्हणजे काय झालं? म्हणजे काय, तो भिडला आणि आपली दीपू काय सॉलिड लढलीये त्याला. अगो मग काय झालं? आई आणि मग काय झालं माहितीये का, तो गुंडा आपल्या दीपूला बघून घाबरून पळून गेला. आई दुष्टाचा पराभव झालाय आणि आपल्या सत्याचा विजय झाला. निडर राजकन्या दीपिका देवींचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. लागू दे तुला. तू स्कूटर नेली, घडलंच नसतं. सोड मला दीदी. मी सोडत नाही हिला. काय भाषा काय ग तुझी? भिडला नडला. कुठून शिकून येते ग सगळं? आई ही आजकालच्या युथची भाषा आहे, तुला नाही समजणार. कम ऑन. पण देशपांडे सरांच्या मुलीच्या तोंडी शोभत नाही ही भाषा, कळलं का तुला? एक दिन आता. अरे दीदी काय ग, तू पण सामील आहेस या सगळ्यात? अगं आई असंच गंमत ग जरा. आणि आपल्या दीपूने काय धीराने तोंड दिलं माहितीये त्या गुंडाला, तू बघायला हवं होतंस. दीपू तुझ्याकडनं नाहीये मला ही अपेक्षा. उलट हे घरी नसताना तू जास्त जबाबदारीने वागायला हवंस ना. अगं हो आई, कळतंय मला. मग हे बघ, बाबा असते ना तर त्यांनी सुद्धा मला हेच सांगितलं असतं जे मी आज केलं. ह्यापुढे असं नाही होणार. सॉरी, खरंच सॉरी. आम्ही कोणीही तुला अजिबात त्रास देणार नाही. आणि ऐक, आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. आता काय? काहीतरी ये तू. अगं आता अजून काय ग नवीन? नको. हे आता हे काय? नुकसान भरपाई. त्या माणसानेच दिली आपल्याला नुकसान भरपाई आपल्या स्कूटरची. 5,000 रुपये. नुकसान भरपाई? नुकसान भरपाई वस्तूंची असते दीपू. पण यांच्या माघारी तुम्हाला काही झालं असतं ना तर आयुष्यभराची कमाई गमावून बसलो असतो आम्ही. सॉरी. सॉरी म्हणे.